काय झालंय मित्रांनो, आज शेजाऱ्यांनी माझ्याबरोबर भांडण केलंय, त्याच्यामुळे आज सुट्टी ना. अश्विनी कुठे आहे? काय कुठे तू? इकडे ये. कोणी भांडण केलं? तू इकडे ये. चल कुठं? चल. काय करते? उरागती टिकली लावते का? ते राहते टिकली लावायची. काय झालं पण? चल. त्या बाया म्हणतात आता चल. तू काय काय म्हणतात बघ. चल कोण? तू टिकली लाव. रेशमोनी कोण काय? नाही, रेशमोनी नाही माझ्यावर भांडण करते. मग मला काय सांगताय? तुमची आई तू चल. तुमची भाऊजाई. तू मी काय करू येऊन? चल. तो माझ्या नवऱ्याला कसं म्हणतात? काय म्हणले तर? मग मला टिकली तरी लावू दे की. हा, चल आज भांडणच करायचं. काय म्हणली? चल मला एक जण पाहिजे तिथं शिवाय द्यायला भांडण करायला. काय म्हणली सांगा? तू चल लागा टिकली राहून दे ती तुला नाही कोण बघत. चल मेकअप झालं मेकअप सकाळ सकाळ लागा. चल चल चेतू होती का? चल. अगं माझ्या संग भांडणं करते त्या बाया दोघी. कोण काय म्हणलं? तू चल. मला कशाला सांगताय? तू चल तिला भांडणं कर. त्यांना म्हण माझ्या नवऱ्याला असं का म्हणतात. काय म्हणलं ती बी सांगा ना. मग तिथं गेल्यावर काय भांडू मी? थांब तुला सांगतो की तिथं गेले. टाकी भरली. खालचं पाणी लाव. आज भांडणच करायचं. कोणाबरोबर भांडण करायचं? चल मी येते की. तू चल. काय माणूस? हा तुम्ही फक्त बघत राहा. आज लाईव्ह भांडण. चल काय झालं ते पण सांगा नाही. तू चल. माझ्या नवऱ्याला त्यांना म्हणायचं माझ्या नवऱ्याला कसं म्हणला तुम्ही. काय म्हणले तर? चल होमवर. होमवर. हां होमवर चल. चल हां वाट. काय झालं सांगा. हां वाट. हां काय म्हणून होती आई मोटर चालू केल्यावर? काय झालं? काय झालं? मला दोघी खावायच्यात. मला म्हणतात आता बरी मोटर चालू झाली. केली ना चालू. हा पण तसं का म्हणताय आता? पण पाणी लावलं ना आमच्या टाकीत. तुमच्या टाकीत का लावायचं? मी माझ्या टाकीत लावलंय. मला का म्हणतात हिरेतच मोठा टाकी उचलून बघ मला म्हणतात विहिरीतच मोटर टाकीन. आता का असे भांडतात? मला का माझ्या बरं का भांडणं करताय तुम्ही? तुम्ही आम्हाला मी काय त्रास दिला तुम्हाला? म्हणजे आमची मोटर चालला ना तुमची की कशी चालते? तुमची कशी चालते म्हणजे तुम्ही अपदानाच. मी सकाळ धरणं आंघोळ सुद्धा नाही माझी अश्विनी. मी सकाळ धरणं इरी आबातोय आणि मला म्हणतात बरी आता मोटार चालू झाली. आता इरीतच मोटार टाकते. इरीतच मोटार टाकते. कुठे गेली ती चिकू? मी उचलून टाकते का होऊन द्यायला बघ अशी मला म्हणतात. आता बोलतो मग कोणाला सांगू मी? हा तुम्ही सवय लावली आहे. तुम्ही इथं आल्यापासून सवय लावली सगळं आयतं करून द्यायचं. त्याच्यामुळे ती त्यांच्या गडी माणसांना कोण काय म्हणा ना, कोण जोडबी म्हणा ना. मग तुम्ही चालू केली त्यांना वाटतंय करतोय आपल्यासाठी ही असं होतंय. तुम्ही सवय लावली. मला काय सांगताय मग आता ती कुठे गेली? मला आणलं ह्याच्यासाठी तुम्ही. मला म्हणतात इरीतच मोटार टाकतात. आता कसं काय करायचं? तो इकडे तुझी बहीण इकडे. सांगू नका. हा बघ बघ सकाळ सकाळ म्हणतात इरीतच मोटार टाकते. काय तुमच्या रानात? तुमच्या रानात काय आहे? एकच टाकी म्हणजे एकच टाकी भरायची म्हणजे? तिला बी माहिती लाईट चालला नाही म्हणून. माहिती आहे की तिला बी. हा रात्री काय आणलं बघू ती की. कुठं काय आणलं? तू किती खरेदी करा. आता मला झालंय कळलं बघा येईल. पडदंती घेऊन शिवायला टाकलं वरच्या रूमचं त्या काचचं. नाही काय तिने खरेदी केली. मग तात्या कसं काय आला तुम्ही? आलो काय लय जेड माणूस आहे बाबा. व्हायचं यार म्हणलं आंब्याला आला असता बोल बरंच पडलं होतं. काय ज्यावेळेस नानीला म्हणलं आंबा द्या तेव्हा दिलं नाही तर जाऊन दे मरू देत. नाही ती नेजा म्हणतात. हा काय झाला गरबाया? मिटलं ना तुमचं? नाही मिटलं माझं. पोट भरलं का? हा भरलं माझं पेट. चला आता रेशमोनी बाजूला व्हा. चला माझ्या बहिणीच्या रानात येत जाऊ नका. हवा इकडे. आता म्हणतात इरीतच मोटार टाकीन दोघी. नका तिथे डोकं आलो. चला तात्या चहा. मग आता रेस म्हणलं की जाईन नवी मोटर घेऊन येईन तुझी हिरीत टाकून. चला तुमच्या भांडणाला काय अर्थ नाही. का तू काहीच बोला ना. तात्या बकीला मी भांडणं करायसाठी आली. बकी भांडणच करा नाही. बकी मग तुम्ही दोघी जणी दम देताय म्हणलं आम्ही दोघं जण दम देऊ. पण बकी भांडणच करा नाही. तिला काय कळतं? बर भांडायचं का नाही? जोडा आता पाणी. तिथं मीठ टाकायला लागेल. थोड्या वेळाने पाणी कमी येईल. मी घरात हाय एवढं टाकलं. हाय एवढं घरातलं. दलिंद्री आणली त्या मिठाची दरबारीने बाजारात मिठ
पुरवण म्हणजे मीठच आणा ना होय. मीठ तिथे दिलं तुझं राहून 5-6 रुपये तर किलो मीठ आहे. या तू घेऊन पळत लाकडी पैसे देते नसलं तरी लगेच देते. गाडी आहे का मला? काय झाली गाडी? गाडीचा घोटाळा झालाय. तुला गाडी नीट कर म्हणते. अरे हे 2 नीट गोटा झाली की नीट केली की 3,000-4,000 खर्च केला पुन्हा बिघडली. पाहनाच गाडी ती पिकअप कॉईल का काहीतरी गेली. मग आता काय करायचं सारखी? जाणी मोरू दे. आता पाणी त्याला मीठ टाकायला लागेल. पाणी कमी आलं तर मीठ टाका त्याला. मी मीठ होता तेवढं घरातलं टाकलंय. पुन्हा माणसानं की तुझी टाकी भरलं की बंद पडलं त्याला मीठ टाकलं की पाणी चालू होईल. तो तिथं आर्थिंग केली. तिथं मोठ्यारी पशीच खाटा खाणलाय त्याच्यात गज रावलाय. पोरं तिथं जाते ती सगळं. काय पोरं जातात आता तुम्हाला वाटते चेष्टा पण मी सकाळनं काय होतंय मित्रांनो आमच्यात लाईट नाही. आमच्यात ही आली एकच तार करंटची आणि खालची आर्थिंग द्यायला लागते तेव्हा मोटर ही चालते. मग त्याला कोळसा आणायचा मीठ आणायचं सगळ्या गोष्टी आणायचं. मग ती टाकल्यानंतर कितीक वेळ मोटर चालायची हो तुम्हीच सांगा. हो का असा उघडा कारभार आहे. आणि मग मी सोडवून ठेवतो. पोरं असतात चिटाकतात काय जातात. हो का अशी आर्थिंग केली. हो अशी आर्थिंग केली इथून अशी वायर केली आणि इथं असा आकडा टाकलेला आहे. ही अशी सिस्टीम आहे. हो का हे असं आकडं आहेत आमचं. मग मला बेव वाटतं पोरांचं ह्याचं म्हणून मी काय करतो सोडवून ठेवतो. आणि मी जवळ मोटर चालू केली तोवर ह्यांना पाणी भरा म्हणलं तर हे पाणी भरत नाही. हे म्हणतात आमच्या सवडीने आम्ही भरू. मग कसं काय तुम्ही सांगा बरं. हे असं उघडं ठेवणं चुकीचं आहे का नाही? हां एखादं चिटाकलं काय झालं लागलं आलं आर्थिंगवर पायपाला काय झालं. मग ह्यांना म्हणलं की ह्यांना येतो रागलं की हे म्हणतात की लगे मुदामून करतो संदीप. ह्यांना वाटतं लगेच मी मुदामून करतो. म्हणजे कसं होतं हे वायरी लांबलंच खायचं. एखादं बारकी पोरं आहेत आपल्या 4-4 पोरं आहेत. मग म्हणून ह्यांना मी काय म्हणत असतो जोपर्यंत मोटर चालू तोपर्यंत पाणी भरत जा. कसं होतं दुर्लक्ष होतं काय होतं. आता समजा मी इथनं कामावर निघून गेलो आणि वायर सोडवायची म्हणलं कुणाला कळतं का कशी सोडवायची काय करायचं. तिकडं जायला लागतात फ्यूज काढायला लागतात. फ्यूज काढल्यानंतर पुन्हा यायचं ती वायर काढायची पुन्हा जायचं फ्यूज टाकायचं. तशी मोटरची वायर काढता येत नाही. आणि त्यांना वाटतं की मी मुदामून करतो तो स्वतःच बघतो. मग मी काय करतो आम्हाला का आठवड्यात नाही एकदाच पाणी. मग मी एकदा सगळी भांडी भरतो अशी टोटल सगळी अशी. हो का ही एक टाकी भरतो 1000 लिटरची. ही 250 रुपये 250 लिटरचा. पुन्हा ही येते का पाणी? हां येत आहे पाणी अशा तऱ्हेने. आणि हिला म्हणलं ही दोघी जणी मला दम देतात. इहिरीत मोटार टाकतात म्हणलं चल भांडायला. मुदा म्हणलं म्हणजे पण मला खरं वाटलं ना. हा तसं वाटून घ्यायचं नाही घरातले घरात. मला म्हणतात इहिरीतच मोटार टाकते. आता तुझी बरी पाणी चालू करतात आहे का नाही शिव म्हणली का नाही तशी. हा चला तर मग हा येतात ते बसा. तात्या आल्यात मित्रांनो आमचं. मी लांब बघायचं पण कसं कसं केलं घरात आल्यावर कळायला लागलं. बघितलं का झालं का व्यवस्थित. मधल्या खोलीच्या लाईटी नाहीत लावल्या. तुम्हाला लावायचंच राहिलं मधली रूम पण वर नाही जायचं जेणे. हे कोण तात्या ही मधली रूम अशी झाली आहे लाईटी वगैरे. मध्ये एक झुंबर पण बसावला छानपैकी. स्पेशल एक व्हिडिओ येईल त्याचा. हे एक तसलं हारान आणलंय काय होती तसं कसलं आणलंय न करू. इथं एक आणलंय तिथे एक लाईट आहे. दाखवतो तुम्हाला सगळा व्हिडिओ छान छान. आमची भांडी भरून द्या मगच हे करा. हा अजिबात नाही तसलं चालणार नाही आपल्याला जमणार पण नाही. हा हिरीत मोटार टाकणार होता ना दोघी. फिरका नाही तुम्ही मला धमकीच का दिली दोघी जणींनी. दोघी मिळून हे करताय चांबावतोय मला. हा चांबावता काय दोघी किती राहिली टाकी. थांबा बहिणी. थांबा थोडी राहिली 2च मिनटं. मला दोघी मित्रांनो चांबावतात आईन दोघी. मग भांडणं का केलीच पाहिजे ना. हा आपली भांडणं लय खतरनाक असतात मित्रांनो. भांडी भरल्या हाक मारा सगळं भरून घ्या तंबुली बिबुली. हा म्हणजे काय करायला मला वायर सोडवायला. तिथं बारकी पोरं जातात